गुड मॉर्निंग. तर आता सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि मी चालले आहे मुलांना घेऊन स्कूलला. तर आज होती वटपौर्णिमा. जरी वटपौर्णिमा जरी असेल तरी ना, कुठलाही सण असेल तरी आपली रेग्युलरची कामंही आपल्याला करावीच लागतात. कारण मुलांना त्या दिवशी स्कूलला सुट्टी नव्हती, म्हणून मी चालले होते त्यांना स्कूलला सोडवायला. कारण त्यांना जर स्कूलला सोडलं तर मला बाकीची कामं करायला पटापट वेळ मिळणार होता, म्हणून मी पटकन त्यांना स्कूलला सोडून आल्यानंतर छानपैकी अशी तयार झाले. तर ही साडी आहे ना, खरंच मला खूप आवडली होती, म्हणून म्हटलं चला आज ग्रीन कलरची साडी घालायची. तर छानपैकी अशी रेडी होऊन मी गेली होती पूजा करायला. कारण पूजेचा टाईम 11:30 ते 12:30च्या दरम्यान होता. संध्याकाळी होता, सकाळी होता, पण ही वेळ सुटेबल होती म्हणून मी या वेळेतच गेली होती. तर छानपैकी अशी पूजा केली होती. आणि असे सण काही असतात ना की त्यावेळेलाच सगळ्या मैत्रिणींना जमा होत असतात. कारण इतर वेळी तर सगळ्यांना आपली आपली कामं असतात, पण ही एक वेळ असते की अशी बाबा सगळ्याजणी तयार होतात, छानपैकी आवरून येतात आणि मस्तपैकी असं सण साजरा करतात. आता इथे आम्ही सगळ्याजणी मैत्रिणी रेडी झालो होतो आणि छानपैकी अशी पूजा केल्यानंतर सर्वांनी एकमेकींची अशी ओटी वगैरे भरून झाली. आणि हे सगळं करता करता ना 1 वाजले होते. कारण मला खरंच खूप लेट झालं होतं, मुलांना स्कूलला घ्यायला जायचं होतं. कारण पावसाचे वातावरण झालं होतं. मी घरी गेले, थोडंसं एक 5 ते 10 मिनटं बसले, कारण वेळ नव्हता. मग मी फायनली मुलांना ना मी स्कूलबंद पिकअप केला आणि परत निघालो होतो घरी येण्यासाठी. तर घरी येताना इतका जोराचा पाऊस आला होता ना, खरंच खूप जोराचा पाऊस आला होता. वाराही सुटलं होतं आणि पाऊसही खूप जोराचा येत होता. पण छान वाटत होतं, सगळी गारवा पसरला होता, थंड वातावरण झालं होतं. खूप दिवस झालं आहे ना पाऊस जास्त असा पडत नव्हता. फायनली आता पावसाने चांगली हजेरी लावलेली आहे. तर हे वेदांचं आहे ना, पाऊस पाण्यासाठी जरा खूप आवडतं पाऊस, आणि पावसात भिजायला तर खूपच आवडतं. फायनली माझी सगळी कामं आहे ना वेळेत आवरली होती, म्हणून मग त्याचं वेळेचं नियोजन केलं ना तर सगळी कामं अगदी छान आणि आनंदात आपल्याला करता येतात. म्हणून मग ते वेळेचं नियोजन खूप महत्त्वाचं आहे.